त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. पहिलं वाक्य महत्वाचं आहे. सकल सुखांचा केला त्याग. ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकणारा माणूस, ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकणारे ते संपूर्ण कुटुंब, काय गरज होतं नाही सगळं करण्याची? काहीच गरज नव्हती. कारण जेव्हा शिवाजीराजे गेले तेव्हा स्वराज्याला थोड्या प्रमाणात कमी उतरते कळायला लागली. कारण संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले, खूप लढाया केल्या, पण त्यांचा शेवट ज्या प्रकारे झाला त्यामुळे संभाजी महाराज पकडल्याचा प्रचंड आनंद मुघलांना झालेला आहे. येसुबाईंची अटक झाली आहे. अटक झाल्यानंतर आपल्या 2 लेकरांना घेऊन येसुबाई मुघलांच्या छावणीमध्ये राहिलेल्या आहेत. आणि त्या मुघलांच्या छावणीमध्ये कधीपर्यंत राहिल्या आहेत? 1689ला येसुबाईंना अटक झाली आहे. पुढची 29 वर्ष येसुबाई मुघलांच्या छावणीमध्ये आहेत. या खंडोबालच्या वडिलांना आणि चुलत्याला, काकाला संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेलं आहे. बापरे. अण्णाजी दत्तोनला, सगळ्या मंत्रिमंडळातल्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलेलं आहे स्वराज्यद्रोहासाठी. मगाशी तुम्हाला मी ते मांडवी नदीमध्ये संभाजी महाराजांनी घोडा घातल्याचा प्रसंग सांगितला. तो घोडा जेव्हा महापुरात महाराजांचा प्रवेश करता झाला तेव्हा महाराजांचा घोडा आणि महाराज संभाजी महाराज त्या महापुरात वाहून जाऊ लागले. महाराजांच्या जीवावर बेतलं तेव्हा संभाजी महाराजांना वाचवणारा हा खंडोबा होता. बापरे. जेव्हा की त्याच्या वडिलांना आणि चुलत्यांना हत्तीच्या पायाखाली दिले संभाजी महाराजांनी, पण तो विचार करत नाहीये. तो म्हणतो त्यांनी स्वराज्यद्रोह केला असेल, मी स्वामीनिष्ठ राहणार. Right, so we have Shubham Mote. So Shubham, welcome to this episode of P3. आणि भरपूर सारे आतापर्यंत आपण एपिसोड्स इतिहासातले कव्हर केले होते, महाराजांवरचे, छत्रपती शिवाजी महाराजांवरचे. आणि आज आपण एक वेगळी गोष्ट किंवा वेगळी हिस्ट्री ऐकणार आहोत. दॅट इज गोइंग टू बी, आय गेस, पोस्ट राज्याभिषेक. येस. सो नाव ओव्हर टू यू आणि बघूयात आपण काय आज ऐकायला मिळत आहे. नक्की. थँक्यू प्रतीक, तुमच्या चॅनलवरती मला इन्व्हाइट केल्याबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत जवळचा आणि काळजातला विषय, आणि महाराजांच्याबद्दल बोलणं हे आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे. हरिपाठामध्ये म्हणतात ना की हरीचं नाव घेतल्यावर तुम्हाला 4ही मुक्ती मिळतात. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं नाव घेणं आपल्या नशिबात आहे, त्यामुळं आपल्याला त्या सगळ्या मुक्ती कधीच मिळालेल्या आहेत. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आज आपण हा पॉडकास्ट सुरू करतोय. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात, राज्याभिषेक पर्यंतच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग अगदी महाराजांनी फार लहान वयापासून स्वराज्याचं पाहिलेलं स्वप्न, त्यांच्यावर दिले गेलेले संस्कार, स्वराज्याची घेतलेली शपथ, नंतरच्या काळात जिंकलेले वेगवेगळे गडकिल्ले, वेगवेगळ्या लढाया, वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांनी स्वतः फ्रंटला जाऊन केलेल्या लढाया, अफजल खान, शाहिस्ते खान प्रसंग, पन्हाळगडाचा तो सगळा विषय, ह्या सगळ्या वेगवेगळ्या संकटांना आणि वेगवेगळ्या शाह्यांना वेळोवेळी मात देऊन 44 वर्षांचा एक मुलगा स्वतःचं असं सार्वभौम तख्त स्थापन करतो. ही गोष्ट इतकी विलक्षण आहे. सभासद बखरीमध्ये या घटनेचा उल्लेख जो केला आहे, मला नाही वाटत त्याच्यापेक्षा बेस्ट त्याचा उल्लेख कोणी केला असेल. त्यात लिहिलं आहे, या योगी पृथ्वीवर सर्व म्लेंच पातशहा, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट सामान्य झाली नाही. बरोबर. कारण काय माहिती आहे, या भारतभूमीवरती खूप आक्रमणं झाली, अगोदरपासून झाली. त्यातली मुख्य आक्रमणं जर आपण 711 पासून मोहम्मद बिन कासिमपासून पाहिली तर या आक्रमणांचा काळ हा अत्यंत जुलूम जबरदस्तीचा होता. जसं की मंदिर विध्वंस, कत्तली, स्त्रियांच्या आबरू लुटणे, त्यांना विकणे, त्यांच्यावरती अत्याचार करणे, माणसाचे सामान्य मानवाधिकार सुद्धा माणसाला राहिलेले नव्हते. आणि याचं एक सोल्युशन फक्त एक वाक्यात जर सांगायचं असेल, पीटर मंडी नावाचा एक प्रवासी भारतामध्ये आला. आणि त्यानं जेव्हा त्याच्या डायरीमध्ये लिहिलेला जो काही उल्लेख आहे तो म्हणतो की मी आग्र्यावरून पटण्यापर्यंतचा जो प्रवास केला, या प्रवासात
मला 200 मिनार पाहायला मिळाले. आणि मिनार त्याला असं म्हणायचं होतं, मिनारचा अर्थ त्याने पुढे सांगितला. एका मिनारामध्ये जवळपास 40 ते 50 कापून टाकलेल्या मुंडक्यांचा ढीग होता. बापरे. आज त्यानं सांगितलं की त्या 80 किलोमीटरच्या प्रवासात मी जवळपास 200 मिनार पाहिले. ही एक गोष्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार या धरणीवरती होत होते. आणि असे सगळे अत्याचार करणाऱ्या या सगळ्या राजवटींना तुडवून शिवाजी नावाचा एक मुलगा तख्त स्थापन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज होतो. ही गोष्ट सामान्य झाली नाही. बरोबर. म्हणून राज्याभिषेकाचं जे काय महत्त्व आहे हे इतकं वेगळं आहे की यामुळं सामान्य माणसांना कळलं की आम्हाला वाचवणारा, तुमचा आमचा ऐकणारा कोणतरी आलेला आहे. आणि राज्याभिषेकाची घटना आता यातल्या बेसिक गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची घटना आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्याच्या एक दिवस अगोदर ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शंभूराजांचा वाढदिवस सुद्धा आहे. तेव्हा काय दिवस आहे, म्हणजे मुलाचा वाढदिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी वडिलांचा राज्याभिषेक होतोय. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मुलगा वाढदिवस साजरा करतो, दुसऱ्या दिवशी युवराजपदी अभिषेक होतोय. ती सगळी घटनाच अत्यंत भारी आहे. रायगड वगैरे खूप भारी सजलाय. आणि अशामध्ये रायगडावरती एक इंग्रज अधिकारी पण आहे. मी काय विषय सांगतोय, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे बाहेरच्यानी कौतुक केलं तर आपल्याला जरा मोठं वाटतं. आपल्याला आपल्या माणसांनी कौतुक केलं आवडत नाही. तर तुम्ही जी फ्रेम बघितली आहे राज्याभिषेकाची सगळ्यांच्या घरात जी असते, त्या फ्रेममध्ये जो टोपी काढून झुकून मुजरा करणारा जो इंग्रज अधिकारी आहे तो हेनरी ऑक्झेंटन, तो इंग्रज अधिकारी आहे. तो तहाच्या काही मागणी कबूल करण्यासाठी महाराजांकडे आलेला आहे. विचार करा, तो इंग्रज अधिकारी या राज्याभिषेक प्रसंगाचं वर्णन करतोय आणि तो सगळं वर्णन करून झाल्यानंतर तो इंग्रज अधिकारी म्हणतोय की मी जेव्हा रायगडावरती आलो, रायगडावरच्या लोकांचं जेवण मला पचलं नाही. लोणी भात खातात ही लोक, आणि हे जेवण जेव्हा मला पचलं नाही, ही तक्रार जेव्हा मी इथल्या लोकांकडे केली, तेव्हा यांच्या राजानं माझ्यासाठी बोकडाची व्यवस्था केली, बकऱ्याची व्यवस्था केली. आता याच्यात नॉनव्हेज व्हेजचा विषय बाजूला ठेवा. बरोबर. पण एक राजा एका फॉरेन अँबॅसिडरला कशी ट्रीटमेंट देतो आणि त्याचे काय पडसाद त्यांच्याकडे जाऊन पडतात, बरोबर, हे आजच्या डिप्लोमॅट लोकांनी शिकलं पाहिजे. एकदम बरोबर. तसा सगळा राज्याभिषेक अत्यंत दिमाखात पार पडतो. इतका सुंदर सोहळा आहे. पण आत्तापर्यंतच्या आपल्या मूव्हीज, पुस्तकांच्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला इथपर्यंतच्या गोष्टी माहिती आहेत. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत निर्णायक, अत्यंत महत्त्वाचा काळ हा इथून पुढचा आहे. कारण या घटनेनंतर आता शिवाजी महाराज हे छत्रपती झालेले. तुम्ही जर नीट पाहिलं, मुघल दरबाराच्या पत्रांमध्ये किंवा आदिलशाही फरमानांमध्ये शिवाजी महाराजांना एकतर बंडखोर म्हटलेलं आहे, बरोबर, किंवा जहागीरदाराचा पोरगा असं म्हणलेलं आहे. या घटनेनंतर आता शिवाजी महाराजांना स्वतःचा शिक्का आलेला आहे. या घटनेनंतर शिवाजी महाराजांकडे स्वतः शिवाजी महाराज निर्णय देऊ शकतात. त्यांचे निर्णय आता सगळ्यांना मानावे लागणार, कारण त्यांचं राज्य सार्वभौम झालेलं आहे. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतःचं साम्राज्य निर्माण झाले, ज्या साम्राज्यात शिवाजी महाराज स्वतःचं काइंड ऑफ संविधान लावू शकतात, बरोबर, स्वतःची रूल्स अप्लाय करू शकतात. शिवाजी महाराजांनी या घटनेच्या वेळी स्वतःची नाणी पाडली आहेत, स्वतःची करन्सी निर्माण केली आहे. इंग्रजांचा हा एक त्याच्यामध्ये हे होता, मुद्दा होता की आम्हाला तुमच्या राज्यात व्यापार करू द्या आणि आम्हाला आमची नाणी चालवू द्या. शिवाजी महाराजांनी नकार दिला, आम्ही तुम्हाला तुमची करन्सी वापरायचा परमिशन देणार नाही, आमची करन्सी तुम्ही वापरायची, आम्ही आमची करन्सी काढणार. एक फक्त शुभम पुढे जायच्यात एक प्रश्न होता की आता त्यावेळेस मोगलाई ही खूप फॉर्ममध्ये होते, आक्रमक होती, अजून भरपूर साऱ्या शाळा असतील है ना. सो आता जेव्हा हे डिवायडेशन ऑफ टेरिटरी झाली, सो त्यांना तर खूपच प्रॉब्लेम झाला असेल की बाबा शिवाजीसारखा एक कोणतरी राजा हे सर्व करत आहे. तर मग त्यांचं काय रिॲक्शन होतं जेव्हा हे सगळं ऑन गोईंग होतं? एक्झॅक्टली. ही अगदी शिवाजी महाराज लहान असल्यापासूनचा हा प्रॉब्लेम त्यांचा होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आदिलशाही दरबारात काम करत होते आणि शिवाजी छोट्या मोठ्या लढाया करतोय. जेव्हा आदिलशाहीला कळलं तेव्हा त्यांनी ते इग्नोर केले, की अरे लहान पोरगा आहे, जाऊ दे. कालांतरानं शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे किल्ले घ्यायला सुरुवात केली. तुम्ही सिक्वेन्स बघा काय चाललाय. तेव्हा आदिलशाहीला कळलं की अरे आता याचे जे छोटे मोठे खेळ होते ना, आता हे वाढलेत आणि आता आपल्या अंगलट यायला लागलेला आहे. त्यावेळी आदिलशाह शिवाजी महाराजांच्या वडिलांना सांगतो, शहाजी महाराजांना सांगतो की तुमचा पोरगा असं करतोय, त्याला तुम्ही ताब्यात ठेवा. शहाजी महाराज तेव्हा त्याला सांगतायत की माझा पोरगा माझं ऐकत नाही, तुला त्याचं काय करायचं ते कर. आदिलशाहीला त्रास झालाय.
दुसरीकडे अगदी राज्याभिषेकाचा उल्लेख जरी घेतला तरी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये किंवा त्यात विघ्न यावीत यासाठी औरंगजेबानं त्याचा दूधभाऊ बहादूर खानाला पाठवला होता बहादूरगडावर, आणि तिथून तो महाराजांच्या राज्यावरती आक्रमण वगैरे करणं अगदी डबा धरून बसला होता की हा राज्याभिषेक झाला नाही पाहिजे. नंतरच्या काळात तो राज्याभिषेक झाला, ते फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. राज्याभिषेक वगैरे शिवाजी महाराजांचा झाला आणि बहादूर खानाला विचारलं यांनी की काय झालं रे बाबा राज्याभिषेक, म्हटलं की नाही राज्याभिषेक झाला आहे, पण आता शिवाजी म्हणतोय की तुम्हाला मी पैसे देतो एवढे एवढे, म्हणून मी त्याला राज्याभिषेक करून दिला, जाऊ दे हुजूर, राज्याभिषेक झाला तर काय फरक पडत नाही. आणि राज्याभिषेक झाल्यानंतरच राज्याभिषेकाच्या कालखंडातच राज्याभिषेकाला जो काय लागलेला पैसा आहे हा वसूल करायचं काम पण नंतर शिवाजी महाराजांनी बहादूरगडावरती ती सगळे आक्रमण करून केलेलं आहे. बेसिकली शिवाजी महाराजांचं राज्य वाढत असताना मुघलांनाही तितकाच त्रास होतोय, आदिलशाहीला तितकाच त्रास होतोय, दुसरीकडे इंग्रजांनाही त्रास होतोय. कारण कालपर्यंत जे राज्य आदिलशाहीच्या ताब्यात होतं त्या राज्यात व्यापार करायला इंग्रजांना आदिलशाहीची परवानगी घ्यावी लागत होती, त्यांची सहज मिळत होती. ते राज्य आता शिवाजी महाराजांच्या ताब्यात गेल्यामुळं तिथं परवानगी घ्यायला यांना शिवाजी महाराजांचे पाय धरावे लागतात. आणि शिवाजी महाराज इतके डिप्लोमॅट आहेत की ते प्रत्येक एक मुद्दा तपासून बघतात की तुम्हाला ठीक आहे ही परवानगी आहे, ही नाही, ही आहे, ही नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यावेळी शिवाजी महाराजांनी, कारण झिरो करप्शन होतं. एक्झॅक्टली, झिरो करप्शन होतं. मग बेसिकली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अशा प्रकारे, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी स्वतः रघुनाथपंत हनुमंतांना आज्ञा देऊन मराठी भाषेची डिक्शनरी निर्माण करून घेतली. याचं कारण काय, त्यावेळी व्यवहारामध्ये बोलचालीमध्ये फारसी, अरबी, आज जसे आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी, हिंदी शब्द आहेत तसे त्याही काळामध्ये फारसी, अरबी, कारण गेले 700-800 वर्ष त्याच लोकांचं राज्य आहे ना. बरोबर बरोबर. तर सामान्य लोकांच्या किंवा एकंदरीत व्यवहाराच्या भाषेमध्ये फारसी, अरबी, उर्दू, इराणी असे शब्द होते. शिवाजी महाराजांनी रघुनाथपंत हनुमंतांना सांगितलं आणि त्यांनी जवळपास 1300 असे शब्द शोधून काढले जे आपल्या रोजच्या बोलीभाषेमध्ये आलेले आहेत. आणि त्या सगळ्या 1300 इराणी, अरबी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द दिले, जेणेकरून भाषेचं शुद्धीकरण सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी करून घेतलेलं. बरोबर. सांगायचं तात्पर्य एवढं की राज्याभिषेकाचा सोहळा हा इतका मोठा आहे, इतका विलक्षण आहे, पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या खऱ्या प्रॉब्लेम्स किंवा खरा निर्णायक प्रसंग याच्यानंतर सुरू होतो. झालं असं की राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकाच्या नंतर 10 ते 11 दिवसांमध्येच आऊसाहेबांचं निधन झालं. जिजाऊ साहेब गेल्या म्हणजे स्वराज्याचा आधारच गेला. बरोबर. कारण शिवाजी महाराजांना सुनावू शकणाऱ्या किंवा शिवाजी महाराजांवरती एक धाक ठेवू शकणाऱ्या असं एक व्यक्तिमत्व होतं ते आऊसाहेबांचं. आऊसाहेब गेल्या त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांचं बालपणच संपलं. बरोबर बरोबर. दुसरीकडे तुम्ही जर बघाल तर शंभू बाळांची एकमेव आई तीच होती. बरोबर. शंभूराजांची आई लहानपणी गेल्यामुळे शंभूराजांचं सगळं पालन पोषण आऊसाहेबांनी केलेलं. आणि आता आऊसाहेबही गेला त्यामुळे त्या लहान लेकरांना कोणाकडे बघायचं 17 वर्षाच्या, ते शंभू महाराजांसोबत झालं. आणि ज्यावेळी आऊसाहेब गेल्या अगदी त्याच मोमेंटपासून रायगडावरती शंभू महाराजांच्या विरोधात कारस्थानांना सुरुवात व्हायला लागली. बापरे. कारण कालपर्यंत आऊसाहेब वचक ठेवून होत्या की कोण काय बोलते, कोण काय बोलते. कारण घरात एक वडीलधारी व्यक्ती असल्यावर वेगळा फरक राहतो. आणि आऊसाहेब गेल्यामुळे शंभूराजांच्या विरोधात कारवाई व्हायला लागल्या. लहान लेकरू ते सहन करत 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 ज्यावेळी महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम अनाऊन्स केली त्यावेळी हे राज्य कोणी सांभाळायचं किंवा रायगड कोणी सांभाळायचा हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना रायगडावर न थांबता तुम्ही कोकणामध्ये जाऊन तिथला सगळा तो कारभार पाहावा असा आदेश दिला. अच्छा. यानं झालं काय, रायगडावरती आत्ता ना संभाजीराज आहेत ना शिवाजीराज आहेत ना आऊसाहेब आहेत. त्यामुळे रायगडावरच्या मंत्र्यांना आणि पर्यायानं सोयराबाईंना, कारण किती झालं तरी पुत्रप्रेम आहे, राजारामांना गादीवर बसवण्याच्या दृष्टीनं कारस्थानं सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या शेवटच्या दिवसांमध्ये शिवाजी महाराजांना काय काय सहन करावं लागतंय बघा. त्या माणसानं सगळी गुलामी पाहिलेली आहे, त्यातून त्यांनी एक नवीन राज्य निर्माण केले, स्वतःचा राज्याभिषेक झाला आहे. आणि अशामध्ये आता त्यांना शेवटच्या काळामध्ये राज्यही टिकवायचं आहे, राज्यही वाढवायचं आहे, दक्षिण दिग्विजय करायचं आहे. दुसरीकडे त्यांना कळते की अरे गृहकलह सुरू झालेत. कारण काय माहिती आहे दादा, आम्ही पोर आहे. बरोबर. आणि एक पोरगा या गोष्टीला खूप चांगला समजू शकतो की तू आहे ना बाहेर जाऊन जग जिंकू शकशील जर तुझ्या घरातले तुझ्या सोबत असतील तर. एकदम पॉइंट आहे. तर पण जर तुला कळतंय की तू बाहेर सगळं जग जिंकून येतो आणि घरी आल्यावर तुझ्या मागे त्रास आहे ना, तुला किलकिल आहे ना,
खूपच मग काहीच पॉसिबल नाही. एक्झॅक्टली. आणि शिवाजी महाराजांसोबत व्हायला लागलेलं आहे, कारण शिवाजी महाराजांना एकाच वेळी बाहेरची युद्ध लढायची आहेत आणि कालपर्यंतच्या गोष्टी नव्हत्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यात, आता यायला लागल्यात. रायगडावरती कलह सुरुवात झाला, रायगडावरती त्रास व्हायला लागला शिवाजी महाराजांना, कारण रायगडावरती या सगळ्या गोष्टी महाराजांच्या कानावर पडत आहेत ना काही झालं तरी. मग शिवाजी महाराजांना किती नाही झालं तरी मानसिक त्रास यातून होतोय. गोष्टी पुढे होतात. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेला जातात. दक्षिण दिग्विजयाची मोहीम शिवाजी महाराजांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकानं, बाकी काय नाही अभ्यासलं तरी किमान दक्षिण दिग्विजयाची मोहीम अभ्यासली पाहिजे. आज जेव्हा एका देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशातल्या पंतप्रधानाला भेटायला जातो, अगदी तीच कंडिशन आहे. शिवाजी महाराज आपलं राज्य सोडून शेकडो किलोमीटर दूर दक्षिणेमध्ये गेलेले आहेत. दक्षिणेमध्ये जेवढं आधी स्वराज्य आहे राज्याभिषेकाच्या वेळी, त्याच्या 3 पट स्वराज्य महाराजांनी तिकडे दक्षिणेमध्ये जाऊन वाढवलं आहे. कुतुबशहाची भेट शिवाजी महाराजांनी घेतली आहे. तुम्ही नीट राज्याभिषेकाचे पडसाद बघा काय झालेत. शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाला भेटायला गेले होते, तेव्हा औरंगजेबाच्या मुन्शीनं, म्हणजे औरंगजेबाचं स्वागत केलंच नाही, रामसिंगांना स्वागत करणं अपेक्षित होतं, पण रामसिंगांनी स्वागत केलं नाही. रामसिंगाचा मुन्शी म्हणजे सेवक महाराजांचं स्वागत करायला आलाय. सफशिकन खानानं महाराजांचं स्वागत करणं अपेक्षित होतं, सफशिकन खान महाराजांचं भेटीला आलं नाही, त्याने माणसं पाठवली. म्हणजे एक काळ आहे जेव्हा शिवाजी महाराजांचं स्वागत करायला तिथली माणसं येत नाही आहेत. आणि दुसरीकडे, कारण तेव्हा शिवाजी महाराज राजे नव्हते, आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय, शिवाजी महाराजांनी प्रूव्ह केलं स्वतःला. आता शिवाजी महाराज जेव्हा दक्षिणेमध्ये गेले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आलेत हे कळल्यावर तिथला कुतुबशहा हा कुतुबशहाच्या स्वतःच्या मालकीच्या हिऱ्यांच्या खाणी होत्या. बापरे, तो हिऱ्यांच्या एवढा श्रीमंत आहे तो. कुतुबशहा सगळ्या बादशाहांपैकी श्रीमंत आहे. त्या कुतुबशहाकडे जेव्हा शिवाजी महाराज येणार आहेत तेव्हा त्याला कळलं, तेव्हा कुतुबशहा महाराजांना पत्र लिहितोय, महाराज तुम्ही डायरेक्ट गावात येऊ नका आमच्या वेशीत, तुम्ही बाहेरच थांबा, 2 कोस लांब थांबा, मी तुम्हाला तिथं रिसिव्ह करायला येतो, तुम्हाला मी आत घेऊन येतो. बापरे बापरे, हे ताकद आहे राज्याभिषेकाची. शिवाजी महाराजांचं कुतुबशहानं केलेलं स्वागत हे इतिहासात कोरलं गेलेलं आहे. कुतुबशहानं शेकडो सुवासिनी उभा केल्या शिवाजी महाराजांना आरती ओवाळायला. शिवाजी महाराज आले की त्यांच्या अंगावर फुलं वगैरे पडतायत, सगळी त्यांचा सगळा जयघोष होतोय, हे सगळं झालंय. ही सगळी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आटोपून जिंजीपर्यंत स्वराज्याचा पसारा शिवाजी महाराजांनी पसरवला. आणि त्याच वेळी इकडं संभाजी महाराजांनी गृहकलाला कंटाळून ह्या सगळ्या गोष्टीतून स्वराज्यापासून लांब जाऊन दिलेरखानाला मिळण्याचं योजना आखली. बापरे, संभाजी महाराजांना या सगळ्या गोष्टींचा इतका त्रास झालाय. जर तुम्ही कमल गोखलेंचं शिवपुत्र संभाजी वाचलं तर त्यात संभाजी महाराजांसोबत काय काय घडलंय हे जर तुम्हाला वाचलं आपण, तर आपल्याला कळतं की संभाजी महाराजांची मानसिकता काय. कारण किती झालं तरी ते पोरगं शेवटी 18-20 वर्षांचं पोरगं आहे. बरोबर. तर 20 वर्षांच्या पोराला रोज काय काय ताणे ऐकायला लागतात. आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून संभाजी महाराजांना शेवटी असं वाटतंय की आपण हे सगळं सोडून मुघलांना म्हणजे दिलेरखानाला मिळावं. तो सगळा पुढचा विषय आहे की संभाजी महाराज दिलेरखानाला कसे मिळाले, कुठे मिळाले. पण शिवाजी महाराजांना एक बाप म्हणून प्रचंड वेदना झाल्यात. कारण हा माणूस बाहेर युद्ध जिंकतोय, हा माणूस बाहेर जाऊन स्वराज्य वाढवतोय, पण मागं बघतोय तर अरे माझ्या घरातच माझा पोरगा दिलेरखानाला मिळालाय, माझ्या पत्नी माझ्या रायगडावरती भांडणं लावते, माझं मंत्रिमंडळच हे सगळं विषय करतं. आणि हे सगळं डॉक्युमेंटेड गोष्टी. एक्झॅक्टली. खूप सगळ्या म्हणजे बकरीमध्ये पण आले सगळ्या डॉक्युमेंटेड गोष्टी आहेत. हे सगळ्या डॉक्युमेंटेड गोष्टी आहेत. अगदी शेवटच्या काळात 1678च्या आसपास जेव्हा संभाजी महाराज वगैरे जातात, संभाजी महाराज दिलेरखानाला मिळतात. नंतर मग शिवाजी महाराजांची पत्र आहेत की शिवाजी महाराज व्यंकोजीराजांना पत्र लिहून सांगतात की संभाजी महाराज गेलेत, दुश्मनाला मिळालेत, खूप प्रयत्न केला मी त्यांना माघारी बोलवण्याचा वगैरे सगळं शिवाजी महाराजांनी पत्रात सांगितलेलं आहे. शेवटी जेव्हा देवाच्या कृपेनं, आई भवानीच्या कृपेनं शिवाजी महाराज, कारण संभाजी महाराजांनी मोगलांच्या छावणीमध्ये कसं आहे माहिती आहे का, वाघाचं पिल्लू हे शेवटी वाघाचं पिल्लू आहे, ते मेंढरांच्या काळात फार नाही राहू शकत, ते थोड्या दिवसांनी परत येणारच आहे. आणि तेच झालं. संभाजी महाराज जेव्हा गेले दिलेरखानाच्या छावणीमध्ये, संभाजी महाराजांनी युद्ध लढाया केल्यात मोगलांच्या बाजूनी, तेव्हा संभाजी महाराजांनी बघितले अरे हे काय चाललंय, ही लोक ह्या लोकांना मारतायत आणि नुसती मारून सोडत नाही, त्यांच्या कत्तली करतात, त्यांच्या बायका पोरांना लुटतायत. संभाजी महाराज म्हणले हे आपल्या रक्तात नाही, असलं आम्हाला कधी आबासाहेबांनी शिकवलंच नाही. आणि शिवाय आबासाहेबांची पत्र संभाजी महाराजांना येत आहेत की तुम्ही या माघारी शंभूराचे. शेवटी संभाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांची या पितापुत्रांची, म्हणजे तोपर्यंत शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय संपून आलेले आहेत, ह्या पितापुत्रांची पन्हाळ्यावरती भेट झाली. नियतीला कदाचित ती भेट त्यांची शेवटची करायची होती. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची भेट घेतली. संभाजी महाराज तिथंच थांबले. शिवाजी महाराज निघून रायगडला आले. हे शिवाजी महाराजांचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा काळ आहे.
जेव्हा या माणसानं राज्याभिषेक करून स्वतःचं तख्त स्थापन केलं आहे, दक्षिण दिग्विजयकडून दक्षिणेपर्यंत साम्राज्य पसरवलेलं आहे, जिंजीपर्यंत, स्वतःच्या मुलाला विनवण्या करून किंवा जे काही या येणं केणं प्रकारानं त्यांनी स्वराज्यात पुन्हा आणलं आहे, खूप मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे. आता ते रायगडावरती आले, त्यांना कळतंय की आपल्या पश्चात प्रॉब्लेम्स होणार आहेत खूप, कारण शेवटी सोयराबाई पुत्रप्रेमामुळे रामाला गादीवर बसवत आहेत. ह्या सगळ्या विचारांनी ग्रासलेला आमचा शिवाजी राजा त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये अत्यंत साधेपणानं, अत्यंत एखाद्या साधूसारखा स्वतःला, ते वर्णन आहे सगळं शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळात. महाराजांनी सगळ्या अंगाला भस्म वगैरे लावला, महाराजांनी त्यांच्या नित्यपूजेतल्या पिंडीवरती जलाभिषेक केला, त्याला बेल वाहिला, दरवाजा लावून घेतला, आत जप करत बसले आणि नंतर दरवाजा उघडला, मंत्र्यांना बोलवलं, सांगितलं की काशीचं विश्वेश्वर सोडवा, हे करा ते करा. सगळ्या त्यांनी महाराजांनी त्यांच्या प्रयोजन सांगितलं. आम्ही जर जिवंत असतो आम्ही हे केलं असतं, ते केलं असतं, हे सगळं तुम्ही करा असं सांगितलं आणि शिवाजी महाराजांचा अस्त झाला. मी तुम्हाला मगाशी एक वाक्य बोललो की राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या खऱ्या अडचणी सुरू होतात. ह्याचं कारण असं आहे की आता फक्त शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अडचणी सुरू नाही झाल्यात, आता सगळ्या स्वराज्याच्या अडचणी सुरू झाल्यात. कारण जोपर्यंत शिवाजी महाराज आहेत तोपर्यंत सगळं ठीक आहे. आता शिवाजी महाराज गेले, आता काय करायचं? आता कोण आहे? शंभूराजे पन्हाळ्यावरती आहेत. बरं, शिवाजीराजे गेलेत तर मंचकर होणार कोणतरी राजा पाहिजे. राजारामाला राजा केलेला आहे, राजाराम मंचकर होऊन झालेलं आहे. शिवाजी महाराजांचा अंत्यविधी झाला, नंतर संभाजी महाराज रायगडावर आले वगैरे सगळे. संभाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. काय माहिती आहे का, आपण या गोष्टींना खूप छोट्या चष्म्यातून बघत आलोय. आता तुम्ही ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की जेव्हा शिवाजी महाराज गेलेत तेव्हा औरंगजेबाचा, आदिलशहाचा, या सगळ्या दुश्मनांचा मेन शत्रूच आता गेलेला आहे आणि आता यांना जे हवं आहे ते करू शकतात. त्याच मोमेंटला एक नवा राजा संभाजी महाराज जेव्हा गादीवर बसताय तेव्हा संभाजी महाराजांवरती किती अडचण, किती त्यांच्यावरती प्रेशर आहे की त्याचे वडील गेलेत, आपले वडील एका बाजूला गेलेत, दुसरीकडे संभाजी महाराज त्या गादीवर बसले ज्या गादीवर अगोदर आबासाहेब बसायचे, त्यामुळे त्यांच्यावर ते कम्पॅरिझनचा तो एक आहे प्रॉब्लेम. कारण सगळे लोक कुठल्याही कृतीला त्यांची शिवाजी महाराजांसोबत तुलना करणार आहेत 100%, आणि त्यांनी काही केलं तरी ते शिवाजी महाराजांच्या तुलनेत कमी दिसतंय. दुसरीकडे त्यांना ग्रह कल आहेत, त्यांना तो वेगळाच त्रास आहे. हे स्वराज्यावरती आलेलं सगळ्यात मोठं संकट आहे. स्वराज्य हे औरंगजेब 1000 फाडून टाकेल, पण जेव्हा स्वतःच्या घरात तुम्हाला टॉर्चर सुरू होतो तेव्हा मात्र प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. आपल्याकडे आता आपण शिवाजी महाराजांचा कालखंड संपला आणि आता आपण संभाजी महाराजांच्या याच्यामध्ये एंटर करतोय. आपल्याकडे आपण आता संभाजी महाराजांच्या एरामध्ये प्रवेश करतोय. मुद्दाम मी सांगतो, संभाजी महाराजांना याच संभाजी महाराजांच्या नंतरच्या लिहिले गेलेल्या अनेक कागदपत्रांमध्ये, अनेक डॉक्युमेंटमध्ये अक्षरशः राज्य बुडव्या राजा असं सुद्धा म्हटलेलं आहे. बापरे, आपल्यावरती उपकार आहेत वासी बेंद्रेंचे, कमल गोखलेंचे, की यांनी सत्य इतिहास पुढे आणला आणि सगळ्यांना सांगितलं की संभाजी महाराजांनी काय केलंय. दुसरी एक गोष्ट, जर तुम्ही छावासारखे चित्रपट पाहिले असतील तर संभाजी महाराजांची कारकीर्द, मी प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगतो आता, संभाजी महाराजांचं मोठेपण किंवा संभाजी महाराजांची कारकीर्द ही काही फक्त त्यांनी शेवटी 40 दिवस अत्याचार सहन केले म्हणूनच महान आहे का? संभाजी महाराजांवर बनलेले चित्रपट, संभाजी महाराजांवर लिहिले जाणाऱ्या कादंबऱ्या, संभाजी राजांवर आलेले पुस्तकं, हे त्या छत्रपती संभाजी महाराजांना महान का ठरवतात? कारण त्यांनी शेवटी 40 दिवस अत्याचार सहन केले. पण मी सांगतो, त्या अत्याचाराच्या अगोदर जे 31 वर्षांचं आयुष्य आहे शंभूराजांचं, हे सुद्धा तितकंच मोठं आहे. बापरे. कारण लक्षात घ्या, संभाजी महाराज काय काय करतात माहिती आहे? शिवपुत्र संभाजीराजा एकाच वेळी 6 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाच्या विरोधात लढतोय. एकाच वेळी छत्रपती शंभूराजे जंजिराच्या सिद्धीवरती आक्रमण करतायत. बापरे. त्याच वेळी पोर्तुगीजांनी डोकं जेव्हा वर काढले तेव्हा त्या पोर्तुगीजांना धडा शिकवायला संभाजी महाराज गोव्यावरती सुद्धा आक्रमण करतायत. दुसरीकडे तेच शंभूराजे आदिलशाही, कुतुबशाहीशी संधान साधून सांगतात दक्षिणयांची पातशाही दक्षिणांची हाती राहिली पाहिजे, कारण जे आबासाहेबांच्या संकल्पित ते आम्हास करणे अगत्य. बरोबर. या शंभूराजांनी काय काय करणं अपेक्षित आहे अजून 20 वर्षाच्या आयुष्यात, 20व्या वयात? 31 वर्षांचं आयुष्य संभाजी महाराजांचं, शेवटचे 9 वर्ष त्या माणसाला मिळाले. त्या माणसांनी गाजवलेली कारकीर्द प्रचंड विलक्षण आहे. आणि हे कधी होतंय लक्षात घ्या, मी नेहमी सांगत आलोय, मराठ्यांचा इतिहास हा प्रचंड दुःखाने भरलेला इतिहास आहे.
तुम्हाला दिसतात तलवारी आणि राज्याभिषेकन सुवर्ण सिंहासन 32 मणांचं, पण त्या 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनामागे ढाळलेले हजारो अश्रू आपल्याला दिसत नाहीत. कारण असं आहे, शंभूराजे जेव्हा हे सगळं करतायत, हा तो पोरगा आहे ज्या पोराची आई त्याला दुसऱ्या वर्षी सोडून गेली आहे. हा तो पोरगा आहे ज्याला त्याच्या वडिलांचा कधी सहवास मिळालेला नाही आहे. हा तो पोरगा आहे याची आजी त्याला लहानपणात सोडून गेलेली आहे. हा तो पोरगा आहे जो ज्यांना आई म्हणतोय, सावत्र का होईना, ती आई सुद्धा याच्यावरती भरभरून प्रेम करत नाहीये. मी असं म्हणत नाही सोयराबाईंनी प्रेम केलं नाही, पण राजारामांनी दिलं गेलेलं स्थान सोयराबाईंकडून साहजिकच संभाजीराजांना सावत्रपुत्रामुळे दिलं गेलं नाही. बरोबर. हे सगळं ज्या पोरानं सहन केलंय, मंत्र्यांचा त्रास वेगळा सहन केलाय, वेगवेगळे आरोप सहन केलेत, ह्या सगळ्या पोरानं ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून दुश्मनांना वेळ लावलेला आहे. संभाजी महाराजांनी जेव्हा गोव्यावरती स्वारी केली आहे ना, पोर्तुगीज व्हॉइसरला संभाजी महाराजांनी असं धडा शिकवलाय. मांडवी नदीला मांडवी नदीला पूर आलाय. तुम्ही सिच्युएशन इमॅजिन करा. मांडवी नदी आहे, पलीकडे पोर्तुगीजांची सेना थांबली आहे. संभाजी महाराज इतके चिडलेत पोर्तुगीजांवरती, संभाजी महाराजांनी त्या पुरात आपला घोडा घातला. काय सीन असेल, त्या पुराला चिरत चिरत संभाजी महाराजांचा घोडा पोर्तुगीजांच्या अंगावरती चाललाय. पोर्तुगीज म्हणतात की ही नदी आहे म्हणून तर आम्ही वाचलोय. पलीकडे पोर्तुगीज थांबलेत आणि पोर्तुगीजांना वाटते की अरे हा संभाजी आता हा पूर सोडून पण पूर ओलांडून आमच्याकडे येतोय का काय. असे संभाजी महाराज, असे रौद्ररूप संभाजी महाराज, या संभाजीराजांना घाबरून हा पोर्तुगीज व्हॉइसरॉय त्यांच्या राजाला सेंट झेवियरला, जिथं त्यांना दहन केलंय, त्यांचं शवपेटी बाहेर काढतात. त्या शवपेटीमधून त्या सेंट झेवियरचं प्रेत बाहेर काढून त्यांना उठून बसवतात. त्यांच्या पुढे विनंती मागतात की हे देवा आम्हाला संभाजीपासून वाचव. संभाजीराजांनी एवढी भीती निर्माण केली सगळ्यांच्या मनात. बापरे, साधी गोष्ट आहे का. पण आपल्याला संभाजी महाराज वाटतात फक्त 40 दिवस अत्याचार सहन केलेला राजा. असं नाही आहे. दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये संभाजी महाराज पकडले जातात. शंभूराजे जेव्हा पकडले गेले तेव्हा शंभूराजांचं वय 31-32 वर्षांचं आहे. बरोबर. स्वराज्य आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे. संभाजी महाराजांनी त्यांच्या जितकं त्यांना शक्य आहे तितक्या सगळ्या गोष्टी पणाला लावून संभाजी महाराजांचं स्वराज्य वाढवलं आहे. आणि अखेर स्वराज्याचा छावा मुघलांच्या हाती लागलेला आहे. संभाजी महाराज झालेले अत्याचार वगैरे सगळे आपल्याला माहितीच आहे. बरोबर. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडं मागं येतो. मी तुम्हाला एक वाक्य बोललो होतो की इथून पुढे स्वराज्यावरचं संकट सुरू होतं किंवा इथून पुढे स्वराज्याचे काळे दिवस सुरू होतं. हे का म्हणलं, कारण जेव्हा शिवाजीराजे गेले तेव्हा स्वराज्याला थोड्या प्रमाणात का होईना उतरती कळायला लागली. कारण संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले, खूप लढाया केल्या, पण त्यांचा शेवट ज्या प्रकारे झाला त्यामुळे संभाजी महाराज पकडल्याचा प्रचंड आनंद मुघलांना झालेला आहे. इथली रयत खचली आहे की अरे आपला राजा अशा प्रकारे गेला. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जेव्हा रायगडावरती येसूबाईंना बातमी पोचते की येसूबाई तुमचा अत्यंत परमप्रिय नवरा, तुमचा पती अशा प्रकारे मारला गेला आहे, त्यावेळेला किती दुःख झालं असेल. मी पुन्हा एक वाक्य म्हणतो. रामदास स्वामींनी लिहिलेल्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांची स्तुती करताना रामदास स्वामी म्हणतात, त्यांनी ते सगळं शिवरायांचं वर्णनच केलेलं आहे. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. हे सगळं रामदास स्वामी संभाजी महाराजांना सांगतात की तुम्ही सगळं बघा करून. त्यात सम्राट स्वामींचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. पहिलं वाक्य महत्वाचं आहे. सकल सुखांचा केला त्याग. ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकणारा माणूस, ऐशोआरामाचं आयुष्य जगता येऊ शकणारे ते संपूर्ण कुटुंब, काय गरज होती त्यांना हे सगळं करण्याची. काहीच गरज नव्हती. येसूबाई नावाची अत्यंत प्रिय पत्नी रायगडावरती आहे. बातमी येते की शंभूराजांना हाल करून मारलाय. तुम्ही विचार करा, त्या येसूराणींना आपल्या नवऱ्याचं शेवटचं दर्शन घेता नाही आलं. आज एखादा माणूस जर गेला ना तर आपण त्याची बॉडी त्याची पोरगी येईपर्यंत ठेवतो. नेहमी लक्षात घ्या. एखादा माणूस जर गेला तर दुर्गावरून पोरगी येणार आपण त्याची बॉडी ठेवतो की थांबा लेक येते. येसूबाईंच्या बाबतीत तेही झालेलं नाही आहे. फक्त नवरा गेल्याची बातमी आली बस. बापरे. बरं, एकीकडे नवरा गेलाय, दुसरीकडे 2 लहान लेकरं आहेत, भवानीबाई आणि शाहू. ते विचारतात आईला, आई आबासाहेब कुठे आहेत, आबासाहेब कुठे आहेत. सांगणार काय त्या लेकरांना.
काय परिस्थिती निर्माण झाली काय असेल, परिस्थिती निर्माण झाली असेल ना. म्हणजे जेवढी आपल्याला फक्त पिक्चर मध्ये दिसते एक्झॅक्टली ही तेवढी मर्यादित नाहीये, नाही, अजिबात भयंकर आहे. प्रचंड भयंकर आहे. भयंकर काय आहे याच्या पुढच्या घटनेवरून कळतं की या अवस्थेमध्ये एखादी बाई खचून जाईल, पण ती त्या येसूबाई आहेत, त्या शिवाजीराजांच्या सून आहेत, त्या संभाजीराजांची बायको आहे, ती पत्नी आहे. अशा वेळी येसूराणी पुढे येतात. विचार करा, स्वराज्यावरती औरंगजेब चालून आलाय, आपल्या नवऱ्याला मारलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला जुल्फिकार खान रायगड जिंकायला येतोय. बापरे. म्हणजे आता रायगडावरती जे राजकुटुंब आहे तेही धोक्यात आहे, आपल्या नवऱ्याचाही मृत्यू झालाय. हे कळल्यावरती येसूबाईंनी काय करायला पाहिजे? येसूबाईंनी छोट्या राजारामांना, आपला धीर आहे राजाराम त्यांचा, राजारामांना, त्यांच्या पत्नी ताराबाईंना आणि गडावरच्या इतर सगळ्या सहकाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं, काय माहिती आहे, तुम्ही सगळे रायगड सोडून जा आणि मग रायगड आम्ही सांभाळू. येसूबाई आपल्या 2 लेकरांसह रायगडावर राहिल्यात आणि राजारामाला, का तर तुम्ही छत्रपती आहात पुढचे, तुम्हाला काय झालं नाही पाहिजे, तुम्ही निष्ठून जा जिंजीला, आम्ही हे स्वराज्य सांभाळतो, तुम्ही सुखरूप राहा, नंतर तिकडून तुम्ही स्वराज्यावरती औरंगजेबावरती आक्रमण करा, तुम्ही जिवंत राहिले पाहिजे, हे महत्वाचं आमच्यासाठी. या कंडिशनला येसूबाई, संभाजी महाराजांचा मुलगा शाहू आहे 2 वर्ष छोटा, त्या शाहूला ते करू शकतायत राजा पुढचा, पण येसूबाईंना गरज माहिती आहे की स्वराज्य वाचवायचं आहे, आपला पुत्रप्रेम गरजेचं नाही आहे इथं. जर येसूबाईंनी त्या ठिकाणी राजारामांना डावलून स्वतःच्या मुलाला छत्रपती केलं असतं, स्वराज्याचं काय झालं असतं पुढं? अशा वेळी ती बाई स्वतःचा नवरा गेल्याचं दुःख बाजूला सारते, हातात तलवार घेऊन उभी राहते, दुश्मनाच्या विरोधात ठाम उभी राहते, स्वराज्याच्या छत्रपतीला राजाराम महाराजांना जिंजीला पाठवते आणि येसूराणी सांगतात की आता जुल्फिकार खानाला यायचंय ना, माझ्यावर चालून यावं, मी रायगड लढते. जुल्फिकार खान चालून आला, रायगड पडला आणि नुकतंच नवरा गेलेली, नुकतीच विधवा झालेली, नुकतंच कुंकू पुसलेली ती बाई आपल्या 2 लेकरांसह गिरफ्तार होते, अटक होते त्यांना. रायगडाच्या त्या महादरवाज्यातून येसूबाईंचं पाऊल जेव्हा बाहेर पडलं असेल तेव्हा रायगडाचा महादरवाजा रडला असेल की राणी नका जाऊ तुम्ही, सिच्युएशन असेल ती. तो रायगड सगळं पाहतोय या सगळ्या गोष्टी घडताना. येसूबाईंची अटक झाली आहे. अटक झाल्यानंतर आपल्या 2 लेकरांना घेऊन येसूबाई मुघलांच्या छावणीमध्ये राहिलेल्या आहेत आणि त्या मुघलांच्या छावणीमध्ये कधीपर्यंत राहिल्यात? 1689ला येसूबाईंना अटक झाली आहे. पुढची 29 वर्ष येसूबाई मुघलांच्या छावणीमध्ये आहेत. 29 वर्ष किती असतात? किती झाले, खूप मोठा कालखंड आहे. 3 दशकं त्या माऊलीनं मुघलांच्या छावणीत काढलाय आणि संभाजी महाराजांची आठवण काढत ती माऊली तिथं कुडत राहिली. म्हणून परत मागून येतो, सकल सुखांचा केला त्याग, तो एवढ्यासाठी. पुढे मग राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. जिंजीवरून त्यांनी स्वराज्याचा गाडा हाकायचा निर्णय घेतला. तोपर्यंत स्वराज्यामध्ये 2 मातब्बर माणसं होती, ज्या माणसांनी खऱ्या अर्थानं स्वराज्य टिकवून ठेवलं. त्या दोघांचं नाव म्हणजे धनाजीराव जाधव आणि संताजी घोरपडे. ह्या 2 जोडीनं पुणे ते सातारा आणि सातारा ते कोल्हापूर हा परिसर वाटून घेतला. त्या परिसरात प्रचंड लढाया केल्या, प्रचंड धामधुमीनं ते सगळा परिसर जिवंत ठेवला. राजाराम महाराज जेव्हा पोचले जिंजीला, याच्यामध्ये एक छोटी गोष्ट सांगतो. एखादा माणूस किती स्वामिनिष्ठ असावा, या सगळ्यामध्ये एक माणूस आहे राजारामांसोबत, त्याचं नाव आहे खंडोबल्लाळ. या खंडोबल्लाळाच्या वडिलांना आणि चुलत्याला म्हणजे काकाला संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलेला आहे. बापरे बाप. अण्णाजी दत्तोनला, सगळ्या मंत्रिमंडळातल्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलेला आहे स्वराज्यद्रोहासाठी. मगाशी तुम्हाला मी ते मांडवी नदीमध्ये संभाजी महाराजांनी घोडा घातल्याचा प्रसंग सांगितला. तो घोडा जेव्हा महापुरात महाराजांचा प्रवेश करता झाला, तेव्हा महाराजांचा घोडा आणि महाराज संभाजी महाराज त्या महापुरात वाहून जाऊ लागले. महाराजांच्या जीवावर बेतलं. तेव्हा संभाजी महाराजांना वाचवणारा हा खंडोबल्लाळ होता. बापरे. जेव्हा की त्याच्या वडिलांना चुलत्यांना हत्तीच्या पायाखाली दिले संभाजी महाराजांनी, पण तो विचार करत नाहीये. तो म्हणतो त्यांनी स्वराज्यद्रोह केला असेल, मी स्वामिनिष्ठ राहणार.
आणि हाच खंडोबा पुढे राजाराम महाराजांसोबत जिंजीला जाताना आहे. आणि जिंजीला जाताना दक्षिण भारतामध्ये जेव्हा राजाराम महाराज होते तेव्हा दक्षिण भारतात संध्याकाळच्या वेळी जेव्हा तिथल्या मुघलांना कळलं की अरे इथं राजाराम आलाय वाटतं, राजारामाला आपण पकडू, तेव्हा हा खंडोबाला राजारामांना सांगतो की राजाराम महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून निघून जा, मी तुमच्यासमोर येत नाही, आम्ही 3-4 लोक इथं थांबतो, कारण आपण सगळेच पळालो तर ते आपल्या मागे लागतील, तुम्ही गपचूप निघून जा, मी इथं थांबतो. वेश बदलला, साधूचा वेश घातला आणि त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. जेव्हा खंडोबांना अटक झाली, मुघलांनी त्यांना विचारलं सांग तू राजारामाचा माणूस आहे का? ते म्हणले नाही नाही, आम्ही राजारामाचे माणूस नाही, आम्ही साधे साधू आहोत. प्रचंड मार सहन केला. नंतर जेव्हा मुलांना कळलं की नाही नाही खरं साधू आहेत, तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिलं. राजारामांच्या जीवावर बेतलेला प्रसंग या खंडोबानं स्वतः जीवावरती घेतला. ही सगळी माणसं कशी आली हो? यांना घरदार नव्हतं का? यांना घरचे कोणी नव्हते का? सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधी येतो योग. क्या बात आहे. अखेर राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. जिंजीवरून स्वराज्याचा गाडा हाकायला सुरुवात झाली. जुल्फिकार खान पुन्हा जिंजीला गेलेला आहे राजाराम महाराजांच्या मागं. जिंजीला वेढा घातलाय त्यानं. आणि या संताजी धनाजीरावांनी आणि त्यातल्या संताजी घोरपडेंनी जिंजीला वेढा घातलेल्या जुल्फिकार खानाला इतका त्रास दिलाय. मला सांगा, साधारणतः एखादा किल्ला आहे, त्याला वेढा घालून एक माणूस बसलाय, तर विनंती कोणाला केली पाहिजे? आत अडकलेल्या माणसानं वेढा घातलेल्या माणसाला विनंती केली पाहिजे की बाबा वेढा सोड, बरोबर, मला जाऊ दे इथून. इथं उलट होतंय. जुल्फिकार खान राजारामांना पत्र लिहितोय की तुमच्या संताजीला सांगा आमच्यावरती चालून येतोय, आम्हाला इथून निघून जायचंय, तुम्ही संताजी आम्हाला जाऊ देईना, एक काम करा, तुम्ही संताजीला सांगा की आमच्यावर हल्ले करू नको, आम्ही इथून निघून जातो. एवढा त्याची दहशत, एवढी दहशत आहे. आणि ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच प्रयत्नाने. अगदी. आणि सगळी माणसं छत्रपती शिवाजी महाराज असताना होती. ह्या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्या डोळ्यांनी. ही सगळी लहान लहान पोरं होती. संताजी घोरपडे तर हंबीररावांसोबत लढलेले आहेत कित्येक लढायांमध्ये. ह्या सगळ्या प्रेरणा घेऊन राजाराम महाराज जिंजीवरून स्वराज्य हाकतायत. स्वराज्यामध्ये औरंगजेबाचं साम्राज्य वाढू न देण्यासाठी संताजी घोरपडेंसारखी स्वामिनिष्ठ मंडळी लढत आहेत. याच वेळी फक्त माणसंच नाही तर राजारामांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांची पत्नी ताराराणी सुद्धा तितक्याच ताकदीनं लढतीये. एका बाजूला ताराराणी इकडे लढतीये आणि दुसरीकडे स्वराज्यामध्ये अनेक मंत्री संत्री सुद्धा आता पुन्हा लढायला उभे राहिलेले आहेत. राजाराम महाराजांचा जन्म हा 1670चा आहे आणि ह्या घटना जेव्हा घडतायत तेव्हा राजाराम महाराजांचं वय 20 वर्षांचं आहे. आणि 20 वर्षांचे राजाराम महाराज सगळ्या पुंडपाळेकरांना आणि स्वराज्याला सोडून गेलेल्या सगळ्या सरदारांना पत्र लिहून त्यांना स्वराज्यात आणण्याचा आमिष दाखवत आहेत. म्हणजे 20 वर्षांच्या राजारामांनी काय केलं? त्यांनी सगळ्या सरदारांना पत्र पाठवली, त्यांना सांगितलं की तुम्ही पुन्हा स्वराज्यामध्ये या, आपण स्वराज्याच्या बाजूने लढून. त्यातले काय काय सरदार आले सुद्धा. 20 वर्षाच्या पोराकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकतो? आणि त्यांनी आणलं ह्या सगळ्या लोकांना. ही सगळी लोक पुन्हा स्वराज्यात आली. आणि त्यातली त्यात राजारामांचं वैशिष्ट्य काय? राजारामांनी शिवाजी राजांनी बंद केली किंवा काही काही मनात संपुष्टात आणलेली सरंजामशाही पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. वतनं देण्याची पद्धत सुरू केली. ती इतकी डिप्लोमॅट पद्धत आहे. तुम्ही 21-20 वर्षाच्या पोराने काय डोकं लावलं विचार करा. राजाराम महाराज सरदारांना पत्र लिहित आहेत की तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ह्या जागेची वतनदारी तुम्हाला देतो. ते सरदार जेव्हा स्वराज्यात येत आहेत तेव्हा राजाराम महाराज त्यांना त्या जागेची वतनदारी नेमून देतात. याच्या मागं डिप्लोमॅट डोकं काय बघा. समजा पुणे, बारामती, इंदापुराचा परिसर आहे. पुण्यातला समजा असं समजूया आपण थोड्या वेळासाठी की कर्वेनगरचा भाग आहे किंवा सदाशिवपेठेचा काही भाग आहे. राजाराम महाराज म्हणतात की अमुक अमुक सरदार तुम्ही माघारी आलात तर आम्ही तुम्हाला कर्वेनगर सदाशिवपेठचा भाग देऊ. जेव्हा सरदार माघारी येतोय तेव्हा त्याला कळतंय की अरे कर्वेनगर सदाशिवपेठचा भाग हा खरं तर राजारामांचा नाहीच आहे, हा तर औरंगजेबाच्या ताब्यात आहे, हा औरंगजेबाच्या अमुक अमुक सरदाराच्या ताब्यात आहे. मग आता राजाराम महाराजांनी तो वतन देऊन टाकले. आता त्या भागात ज्या सरदाराचं वर्चस्व आहे त्याला मारून तो भाग आपल्या ताब्यात घेणं ही जबाबदारी त्या सरदाराची आहे. बरोबर. राजाराम महाराजांनी काय केलं? सांगितलं की प्रतीक तू माझ्याकडे ये, मी तुला ही जमीन देतो. आपण एखाद्याला एक जमीन कधी देऊ शकतो? जेव्हा ती जमीन माझी असेल. बरोबर. राजारामांनी स्वतःच्या जमिनी वतन म्हणून नाही दिल्या. ज्या जमिनी औरंगजेबाच्या ताब्यात आहेत त्या जमिनी ह्या लोकांना वतन म्हणून दिल्या. मग ही लोक जेव्हा स्वराज्यात आली
तेव्हा या लोकांनी त्या जमिनीला स्वतःला मिळवण्यासाठी लढाया केल्या, बापरे. स्वतःची सैन्य वापरून लढाया केल्या आणि त्या जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्या. आता हा जो सरदार आलाय, आता प्रतीक माझ्याकडे आलाय, प्रतीकला मी ती जमीन दिली आहे, प्रतीकनं युद्ध करून ती जमीन स्वतःकडे घेतली आहे. म्हणजे माझं काही नुकसान झालं नाहीये, प्रतीकने स्वतःचं मनुष्यबळ लावलंय, ती जमीन स्वतःकडे घेतली आहे. आणि आता प्रतीक कोणाचा माणूस आहे? माझा सरदार आहे. म्हणजे इव्हेंच्युअली जमीन कोणाची झाली? राजारामांची झाली, माझी झाली. अशा पद्धतीनं 21-22 वर्षाच्या पोरानं इतक्या डिप्लोमॅटिक पद्धतीनं संपुष्टात आलेलं स्वराज्य पुन्हा उभारायला सुरुवात केली. आणि शिवछत्रपतींचा, शंभू छत्रपतींचा वारसा राजारामांनी 21-22 वर्षांचे असताना पाळलाय. बापरे. राजारामांचा मृत्यू कशामुळे झालाय? राजारामांचा मृत्यू वय वर्ष 30व्या वर्षी हा दगदगीनं झालाय, प्रवास झाल्यामुळे. किती प्रवास केला असेल त्या माणसानं, आणि एवढा स्ट्रेस, किती स्ट्रेस असेल, साहजिकच आहे. अशा सगळ्या परिस्थितीतून हे स्वराज्य टिकलं, उभारलं. पुढच्या काळात शाहूराजांची सुटका झाली. शाहू छत्रपतींनी हे स्वराज्य तर इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं की त्याच्यावरती एक सेपरेट विषय होईल. सांगायचं तात्पर्य काय होतं की राज्याभिषेकाची घटना जेव्हा संपते, महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला जातात, त्या मोमेंटपासून स्वराज्यासोबत एक मेंटल गेम सुरू होतो. बरोबर. आत्तापर्यंत स्वराज्यात लढाया होत होत्या का? होत्या. स्वराज्याला मानसिक त्रास होता का? होता. पण इथून पुढे जो मानसिक त्रास सुरू होतो तो इतका भयंकर लेवलला जातो. तुमचे 2 छत्रपती गेलेले आहेत, तुमच्या एका छत्रपतीचे असे हाल करून मारलेले आहेत, तुमचा एक छत्रपती जिंजीला गेलेला आहे. आणि अशा सगळ्यामध्ये कोलॅप्स झाल्यासारखंच आहे. खूपच जास्त कोलॅप्स झालेला आहे. कारण आत्तापर्यंत ह्या पोरांनी, शंभूराजांनी, राजारामांनी आत्तापर्यंत ऐशोआराम बघितला आहे. राजारामांनी 4 वर्षाचे तर राजाराम महाराज जेव्हा राज्याभिषेक झालाय, आणि 4 वर्षाच्या पोरानं बघितलं अरे आपले वडील असे छान चालतायत, एवढं मोठं सिंह, आपण खूप मोठे आहेत असं त्याला वाटतंय ना. 100%. मग त्या मुलानं, कालपर्यंत जो मुलगा सोन्याच्या चमच्यानं त्याला दूध भरवलं जातंय, आज तो पोरगा वेश बदलून जंगलातून, रानावनातून हिंडतोय. हे ट्रान्झिशन त्यांनी जे ऍक्सेप्ट केलंय, ही मेंटल लढाई यांनी जी अवघड आहे. या लढाईमुळं ह्या स्वराज्याचा जो इतिहास आहे हा इतर शाहींपेक्षा, इतर राजवटींपेक्षा वेगळा ठरतो. क्या बात आहे. आणि डेफिनेटली शुभम, येणाऱ्या पॉडकास्टमध्ये जसं सांगितलं तुम्ही पण की त्याच्यानंतर काय झालं, एक्झॅक्टली, किंवा शाहू महाराजांबरोबर काय झालं, त्यांनी परत पुण्यामध्ये ते कसे आले. सो ह्याचा एक आपण विशेष पॉडकास्ट घेणार आहोत, ज्याच्यामध्ये खूप सारे पत्र पण असतील, जरूर त्याचे एक्सप्लेनेशन असतील. एक्झॅक्टली. आणि होप मंडळीला हा विषय आवडलेला नक्कीच असेल. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, लोकांपर्यंत पोहोचवा हा टॉपिक. आणि शुभम, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की या ठिकाणी तू आलास. आणि जसं सांगितलं, शुअरली आपण येत्या महिन्यामध्ये हा टॉपिक एक विशेष घेणार आहोत, आणि जो अजूनही इंटरेस्टिंग डेफिनेटली असेल. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच ऑन बिहाफ ऑफ P3. येस, थँक्यू.